आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा हा अटल सेतूवर दाखल झालेला आहे। ज्या अटल सेतूचं लोकार्पण अगदी काही क्षणातच पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे। पंतप्रधान मोदी INS शिखरावरून अटल सेतूकडे रवाना झाले आणि त्यानंतर त्यांचा हा ताफा आता हा अटल सेतूवर पोहोचलेला आहे। काही क्षणातच पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून या अटल सेतूचं लोकार्पण करण्यात येईल। मुंबई आणि रायगडला जोडणारा असा हा महत्त्वपूर्ण अटल सेतू आहे। अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा सेतू याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आता करण्यात येणार आहे। काही क्षणातच आता हे लोकार्पण पार पडेल आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढे रायगडमध्ये उरण या ठिकाणी दाखल होतील। तिथे त्यांची सभा देखील पार पडणार आहे। आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊ। मनश्री पाठक आपल्या सोबत आहे। मनश्री, सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता INS शिखरा या ठिकाणाहून अटल सेतूकडे रवाना झालेले आहेत। अर्थातच सीएमचा सगळा ताफा सोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे देखील अटल सेतूकडे रवाना झालेले आहेत। आणखी थोड्याच वेळात ते अटल सेतू या ठिकाणी पोहोचतील आणि त्यानंतर या पुलाचा औपचारिकरित्या उद्घाटनाचा कार्यक्रम होईल। या उद्घाटनानंतर नरेंद्र मोदी आणखी कुणाशी संवाद साधतायत का याकडेही लक्ष ठेवणं गरजेचं आहे। मनश्री, हा जो सेतू आहे MTHL हा अनेक अर्थांनी खरं तर महत्त्वाचा आहे। मुंबई आणि रायगडला जोडणारा हा एक महत्त्वाचा दुवा देखील ठरणार आहे। त्यासोबतच या पुलाचं आणखी काय नेमकं महत्त्व असणार आहे? बघ, लक्षात घेतलं तर मुंबई, नवी मुंबई आणि रायगड अशा तिन्ही महत्त्वाच्या शहरांना हा जोडणारा सेतू आहे। या सेतूमुळे महाराष्ट्राचा आर्थिक विकास निश्चितपणे जास्त वेगाने होईल यात शंका नाही। कारण नवी मुंबई आणि रायगड हे मुंबईच्या अधिक आता जवळ येणार आहे। जे नोकरदार आहेत, जे मुंबईत दररोज नोकरीसाठी येतात, आपल्या कामकाजासाठी येतात, त्यांना मुंबईत येणं हे अधिक सोपं होणार आहे। त्या दृष्टीने हा सेतू महत्त्वाचा आहे। मात्र हा सगळ्यात मोठा समुद्री पूल ठरतोय। भारतातला हा पहिला समुद्री पूल आहे आणि जगात याचा क्रमांक 10वा लागतोय। एकंदरीत 22 किलोमीटरचा हा पूल आहे। अर्थात या पुलावरून जाताना आपल्याला आपला खिस्सा थोडा हलका करावा लागणार आहे, कारण 250 रुपये टोल या पुलावरनं जाण्यासाठी आपल्याला द्यावा लागणार आहे। एकूण 22 किलोमीटरचा जो हा प्रवास आहे तो अवघ्या 20 मिनिटांमध्ये होतोय। हे या पुलाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य। यापूर्वी हा जर पूल आपण नसता आणि जर तुम्हाला रायगडमधून नवी मुंबईमधून मुंबईत यावं लागलं असतं तर अर्थातच आपल्याला 1 ते सव्वा तास किमान जातो। मात्र या पुलावर कुठलीही वाहतूक कोंडी नसेल, हॉर्नचा कर्कश आवाज नसेल, कुठलाही सिग्नल नसेल, त्याच्यामुळे अत्यंत सुखकारक असा प्रवास करून देणारा हा अटल सेतू पूल म्हणून ओळखला जातोय। MMRDA या पुलाचं कामकाज हातात घेतलेलं आहे आणि एकंदरीत जर या पुलावरनं दिसणारं दृश्य आपण बघितलं तर ते अतिशय मनमोहक आणि नयनरम्य असं आहे। मुंबईतून आपण कुठल्या तरी दुसऱ्या गावाला जातोय की काय असं वाटेल इतकं चांगलं दृश्य आणि इतकी शुद्ध हवा खरं तर इथे अनुभवायला मिळते। या पुलाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी साधारणतः हिवाळ्याच्या काळामध्ये फ्लेमिंगोचं संमेलनच या पुलाच्या शेजारी म्हणजे ठाण्याच्या खाडीमध्ये भरतं हे बघायला आपल्याला मिळतं। मात्र या फ्लेमिंगोंना कुठलाही अपाय होऊ नये या पुलाच्या बांधकामाकरता किंवा या पुलावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांमुळे याकरता इथे साऊंड प्रूफ बॅरियर्स बसवण्यात आलेले आहेत। यासोबतच विजन बॅरियर सुद्धा या पुलावर बसवण्यात आले। त्याच्यामुळे अत्यंत अत्याधुनिक तंत्राने हा पूल बांधण्यात आलेला आहे। बरेच दिवस या पुलाचं काम प्रलंबित राहिलं आणि त्याच्यानंतर अखेर जेव्हा हा पूल तयार झाला तेव्हा याचं उद्घाटन कधी होणार याची प्रतीक्षा होती आणि नवीन वर्षामध्ये मुंबईकरांना आणि मुंबईच्या आजूबाजूच्या शहरातल्या रहिवाशांना हा पूल म्हणजे एक नव्या वर्षाची भेट आहे असं म्हणायला हरकत नाही। मनश्री, आपल्या कॅमेऱ्याच्या फ्रेम मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा जो या ब्रिजवरून जाणार आहे तो तिथे येण्यासाठी कितीसा वेळ लागू शकतो? पंतप्रधान नरेंद्र मोदी अगदी काही मिनिटांपूर्वीच INS शिखरा म्हणजे कुलाब्याच्या ज्या ठिकाणी त्यांचं हेलिपॅडमध्ये आगमन झालेलं आहे त्या ठिकाणाहून ते निघालेत अगदी काही मिनिटांपूर्वी आणि त्यानंतर आता ते CSTच्या मार्गाने फ्रीवेकडनं रवाना होतील। साधारणतः 10 मिनिटांमध्ये जास्तीत जास्त 10 मिनिटांमध्ये खरं तर पंतप्रधान मोदींचा ताफा या पुलावरती पोहोचणं अपेक्षित आहे। अर्थातच प्रोटोकॉल आहे आणि ही सगळी VIP मुवमेंट आहे, त्याच्यामुळे अधिक त्वरेने कदाचित पंतप्रधान मोदी हे पुढच्या काही मिनिटांमध्ये या पुलावरती पोहोचू शकतील। याच्या पुढचा जो कार्यक्रम असणार आहे मोदींचा या सेतूचं उद्घाटन केल्यानंतर लोकार्पण केल्यानंतरचा जो पुढचा कार्यक्रम नेमका कसा असणार आहे मनश्री? या पुलाचं लोकार्पण झाल्यानंतर नरेंद्र मोदी हे एकंदर जनतेला संबोधित करतात का हे बघणं महत्त्वाचं आहे। त्यानंतर नवी मुंबईचं जे विमानतळ आहे त्या ठिकाणचे सुद्धा काही कार्यक्रम आहेत, त्याचं सुद्धा ऑनलाईन उद्घाटन ऑनलाईन पद्धतीद्वारे नरेंद्र मोदी हे करणार आहेत।
मनश्री, तू राहाच आपल्यासोबत. मनश्री, यासोबतच जो ईस्टर्न फ्रीवे आणि ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्हला जोडणारा भूमिगत रस्ता बोगद्याची पायाभरणी देखील आज मोदी करणार आहेत. तर याबद्दल अधिकची काय माहिती सांगशील की तो देखील मुंबईमध्ये कसा अर्थाने महत्त्वाचा ठरणार आहे हा भूमिगत बोगदा? हा भूमिगत बोगदा हा सुद्धा एक प्रकारे नवी मुंबई यांना जोडण्याचं एक महत्त्वाचं काम करतोय. हा जो नवीन पूल तयार झालेला आहे 22 किलोमीटरचा अटल सेतू पूल, हा अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे आणि त्याच्यासोबतच या भूमिगत बोगद्याद्वारे सुद्धा आता दळणवळण हे अधिक सुलभ रीतीने होईल. अगदी काही मिनिटांमध्ये बरंच मोठं अंतर पार केलं जाईल अशी अपेक्षा आहे. ऑरेंज गेट पासून सुरू होणारा हा जो रस्ता आहे तो आपल्याला थेट फ्रीवे आणि सोबतच या अटल सेतूपर्यंत पोहोचेल. त्याच्यामुळे एकंदरीत प्रवासाची साधनं जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे त्याच्यावरचा देखील लोड कमी होईल किंवा एकंदरीत मुंबईच्या रस्त्यांवरती फ्रीवेवरती खास करून सीएसटीच्या भागामध्ये जी वाहतूक कोंडी आपल्याला बघायला मिळते ती कमी होईल अशी अपेक्षा आहे. मनश्री, खरं तर जवळपास एक 5 ते 7 मिनिटं होऊन गेलेली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे INS शिखरावरून आता अटल सेतूकडे रवाना झाले, त्यामुळे कुठल्याही क्षणी ते आता अटल सेतूवर त्यांचा ताफा दाखल होऊ शकतो. अगदी कुठल्याही मिनिटाला अटल सेतूवर नरेंद्र मोदींचा ताफा दाखल होऊ शकतो. त्यानंतरचा कार्यक्रम सुद्धा अगदी नरेंद्र मोदींचा हा ठरलेला आहे. साधारणतः मोटारीने पंतप्रधान नरेंद्र मोदी हा संपूर्ण अटल सेतूवर प्रवास करतील का ही सुद्धा एक उत्सुकतेची बाब आहे. मात्र PM कडनं जे त्यांचं शेड्यूल आलेलं आहे, जे वेळापत्रक आलेलं आहे त्यानुसार साधारणतः 3:30 वाजता या सागरी सेतूचं उद्घाटन होणं अपेक्षित होतं आणि त्याच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी या मनश्री, अटल सेतूवर हा आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जो ताफा आहे तो दाखल झालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अटल सेतूवर अखेर दाखल झालेले आहेत, त्यामुळे कुठल्याही क्षणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता अटल सेतूचं लोकार्पण करणार आहेत. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही ABP माझाच्या कॅमेऱ्यातून पाहत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा ताफा अटल सेतूवर दाखल झालेला आहे. अनेक अर्थांनी महत्त्वाचा असा हा सागरी सेतू आहे. दळणवळण जलद गतीनं होण्यासाठी हा जो सेतू आहे तो अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे आणि ती अटल सेतूवरून ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची सफर जी आहे ती आता पार पडणार आहे आणि त्यानंतर ते या पुलाचं लोकार्पण देखील करणार आहे. त्यानंतर पुढे नवी मुंबईमध्ये विमानतळ असेल किंवा इतरही काही महत्त्वाचे जे लोकार्पण आहेत, जे भूमिगत उद्घाटन आहे तसे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करण्यासाठी पुढे रवाना होतील. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही ABP माझाच्या कॅमेऱ्यातून पाहतात. शिर्डी म्हणावा सागरी सेतूवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा जो आहे तो आता दाखल झालेला आहे. मनश्री पाठक आपल्यासोबत आहे. मनश्री, दीपक, बघतोयस की नरेंद्र मोदी हे आता या अटल सेतूवर आहे. जसं मी मगाशी म्हणत होते की अटल सेतूवरनं नरेंद्र मोदी हे स्वतः त्यांच्या मोटारीने प्रवास करतील, त्यांच्या ताफ्यासह प्रवास करतील. तो प्रवास सध्या त्यांचा सुरू आहे. मुंबईचं संपूर्ण दृश्य आपल्याला या कॅमेऱ्याच्या माध्यमातून बघायला मिळतोय. या सेतूला नाव दिलेलं आहे अटल सेतू. अर्थातच याचं संपूर्ण नाव आहे अटल बिहारी वाजपेयी मुंबई नावा शेवा मार्ग. त्याच्यामुळे समुद्री पूल आहे. भारतातला पहिला इतक्या लांबीचा मोठा पूल आहे. याची जी क्षमता सांगितली जाते या पुलाची की त्याचं जे वजन आहे आयफेल टॉवर इतकं त्याचं वजन आहे. यासोबतच संपूर्ण हा समुद्रात याची पायाभरणी झाली. त्याच्यामुळे अत्यंत आव्हानात्मक आणि किचकट असं हे काम होतं. अभियांत्रिकीच्या दृष्टीने अत्यंत आव्हानात्मक प्रकल्प मानला जातो. महाराष्ट्रातल्या राजकीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प या प्रकल्पाला मानला गेलेला आहे. ठाकरे सरकारच्या काळात या प्रकल्पाचं काम सुरू झालेलं होतं. त्याच्याही आधी हा प्रकल्प याचा आराखडा कागदावरती उतरलेला होता आणि त्याच्यानंतर अखेर या सरकारच्या काळात याचं उद्घाटन होत आहे. आपण जर या पुलाचं दृश्य बघितलं आपल्या स्क्रीनवरती आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून तर मुंबई इतकी सुंदर दिसते. खरं तर मुंबईपासून नवी मुंबईकडे जाणारा हा जो पूल आहे तो आपल्याला मुंबईची वेगवेगळी अंग दाखवत जातो. एकीकडे विकास आहे, दुसऱ्या बाजूला समुद्र आहे, उगवता सूर्य आणि माध्यान्हीचा सूर्य, सोबतच मावळता सूर्य, अशी सूर्याची तिन्ही रूपं या पुलावरनं येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना बघायला मिळू शकतील. त्याच्यामुळे हा पूल एका अर्थाने पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्त्वाचा समजला पाहिजे. कारण मुंबईच्या बाहेरून येणारे जे पर्यटक आहे, विशेषतः इतर शहरांमधनं इतर राज्यांमधनं जे येणारे पर्यटक आहे त्यांच्यासाठी सुद्धा दक्षिण मुंबईला थेटपणे जोडणारा हा पूल आहे. त्याच्यामुळे केवळ आर्थिक विकासच नाही तर अनेक अंगांनी सामाजिक विकासाच्या अंगाने सुद्धा हा पूल अत्यंत महत्त्वाचा ठरतोय. मनश्री, खरं तर देशाच्या आर्थिक राजधानीकडून स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडला जोडणारा असा हा सागरी सेतू आहे. पण यासोबतच दळणवळण जे आहे ते किती सुकर होणार आहे यामुळे?
जसं मी सांगितलं की शिवडी न्हावाशेवा मार्ग हा 22 किलोमीटरचा जो मार्ग आहे तो अवघ्या काही मिनिटांमध्ये आपल्याला पार करता येतो. म्हणजे फार फार तर आपल्याला 15 ते 20 मिनिटं लागतात हा संपूर्ण मार्ग पार करायला. यापूर्वी जर आपल्याला नवी मुंबई किंवा रायगड करून मुंबईत यायचं असेल तर खूप मोठा पल्ला पार करून यावं लागायचं आणि त्यामध्ये वाहतूक कोंडी ही सगळ्यात मोठी अडचण होती. जवळपास 1 ते 1.5 तास लागायचा येण्यासाठी. मात्र आता ते केवळ 15 ते 20 मिनिटांमध्ये आता ही गोष्ट होणार आहे. हा पूल महत्वाचा ठरतो. याचं कारण असं आहे की मुंबई नवी मुंबई रायगड यासोबतच मुंबई पुणे द्रुतगती मार्ग मुंबई गोवा महामार्ग यांमधलं जे अंतर आहे ते सर्वसाधारणतः 15 किलोमीटर कमी झालेलं आहे. हे जे अंतर कमी झालंय याच्यामुळे इंधन वाहतुकीचा खर्च आणि सगळ्यात महत्वाचं आपल्यासाठी असणारा मौल्यवान वेळ यामध्ये जवळपास 1 ते 1.5 तासांची बचत होते. शहरातली वाहतूक कोंडी तर कमी होतेच मात्र त्यासोबतच प्रदूषण सुद्धा कमी होतं. यासोबत नवी मुंबई आणि रायगड या प्रदेशाचा भौतिक आणि आर्थिक विकास व्हायला या पुलाने मदत झालेली आहे. हा सगळ्यात जास्त लांबीचा जगभरातला 10व्या क्रमांकाच्या लांबीचा हा पाण्यावरचा पूल आहे. समुद्री पूल सर्वात मोठा आहे. जर याची वैशिष्ट्य सांगायची झाली तर ऑर्थोट्रॉपिक स्टील डेस्कच्या पद्धतीचा सर्वात पहिल्यांदा वापर झालाय. या तंत्रज्ञानाचा भारतात यापूर्वी कधीही वापर झालेला नव्हता. सुमारे 500 बोईंग विमानांच्या वजना इतका म्हणजे जवळपास आपण म्हटलं तर 85,000 मेट्रिक टन इतक्या स्टीलचा या प्रकल्पामध्ये वापर झालेला. त्याच्यामुळे आपण अंदाज लावू शकतो की हा प्रकल्प किती आव्हानात्मक होता तांत्रिकदृष्ट्या सुद्धा. जवळपास 17 आयफेल टॉवरचं जेवढं वजन असेल तेवढं वजन असणाऱ्या स्टीलच्या सळ्या यामध्ये वापरल्या गेल्या आहेत. म्हणजे जवळपास 1.70,000 मेट्रिक टन वजनाच्या सळ्या वापरल्या गेल्या आहेत. पृथ्वीच्या व्यासाच्या 4 पट म्हणजे 48,000 किलोमीटर लांबीच्या वायर्स या प्रकल्पात वापरल्या गेलेल्या आहेत. अर्थात ही जी सगळी आकडेवारी आहे ती MMRDA ने उपलब्ध करून दिलेली आहे. हे काम किती आव्हानात्मक आहे हे सांगण्याचा यातून प्रयत्न करण्यात आलेला आहे. जर आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य जे सांगितलं जातं प्राधिकरणाकडनं ते हे की बुर्ज खलिफाच्या 35 पट उंचीच्या म्हणजे सुमारे 35 किलोमीटर लांबीच्या पाईल लाईन्सचा या प्रकल्पात वापर करण्यात आलाय. त्याच्यामुळे जसं मी मगाशी म्हटलं की अभियांत्रिकीच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा आहे. कारण आता असे प्रकल्प जेव्हा देशात उभे राहतात तेव्हा एका प्रकल्पाच्या आधारावरती इतर शहरांमध्ये इतर भागांमध्ये असे वेगवेगळे नाविन्यपूर्ण प्रयोग केले जातात आणि अर्थातच हे प्रयोग फसले जाऊ नयेत यावरती सर्वात जास्त कटाक्ष असतो प्रशासनाचा. कारण जर आपण प्रकल्प उभारत असू तर त्याचा वापर सुद्धा सुयोग्य रीतीने झाला पाहिजे. वापर कसा जास्तीत जास्त होईल याकडे आता प्रशासनाचं लक्ष आहे. त्याच्यामुळे मध्यंतरी बरीचशी टीका सुद्धा झाली कारण बराच मोठा टोल आकारला गेला होता. मात्र हा टोल आकारला जाणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे कारण इतका मोठा प्रकल्प हा आता तयार होतो आहे. जवळपास आपण जर अंदाज लावला तर ह्या प्रकल्पाच्या आजूबाजूचा जो परिसर आहे जसा आपण उल्लेख केला की मुंबई नवी मुंबई रायगड त्याच्या बाजूला पनवेल उरण नक्कीच. त्यामुळे खरं तर अनेक अर्थांनी या सेतूचं महत्त्व असं असणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील या आता सागरी सेतूवर जे अटल सेतू आहेत त्यावर दाखल झालेले आहेत आणि कुठल्याही क्षणी पंतप्रधानांच्या हस्ते याचा लोकार्पण होईल. मनश्री तू राहाच आपल्यासोबत. या दृश्यांसोबत आपण बातमीपत्रात घेतोय छोटासा ब्रेक. पण या प्रत्येक क्षणाचे अपडेट तुम्ही एबीपी माझावर पाहायला विसरू नका. कुठे जाऊ नका, पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.